उद्या आहे माझ्या फ्रेंडचा बर्थडे आणि ती इतक्या महिन्यानंतर पालघरला आलीये. म्हणूनच मी विचार केला तिच्या बर्थडेच्या आदल्या दिवशी मी तिच्या घरी राहायला जाते. मी तिच्यासाठी गिफ्ट घेतलं आणि तिचं आणि तिच्या बहिणीचं पण मार्केटला काम होतं म्हणून त्या आल्या होत्या. ही आहे माझ्या फ्रेंडच्या बहिणीची मुलगी. किती क्यूट आहे ना. आता माझी फ्रेंड दीपला या शॉप मधून तिच्या मम्मी पप्पांसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं. मग ते तिने घेतलं आणि ताई गेली होती शॉपिंगला तिच्या मुलीला आमच्या जवळ ठेवून. ती लागली होती रडायला. मग तिला गप्पा करण्यासाठी आम्ही तिला टोमॅटो खायला. दीपने तर कॉलवर कॉल करून ताईला पण बोलवून घेतलं. मग एक शॉप मध्ये गेलो होतो तेवढ्यात दिसला माझा भाऊ. ओहो, तो आला होता मार्केटला भाजी घेण्यासाठी. त्याच्या बायकोला कसलं टेन्शनच नाही. मम्मीने फुल ट्रेन करून ठेवलंय त्याला. ताईने तर छोटीसाठी खाऊ घेतला होता पण दीप आणि मीच तो खाऊ खात बसलो होतो. आता आमच्या या छोटीचा आलेला आहे बर्थडे म्हणूनच तिच्यासाठी ड्रेस घ्यायला गेलो होतो. लहान मुलांचे कपडे इतके सुंदर आहेत ना की सगळेच घ्यायला वाटतात. आता नेहमीप्रमाणे भटकून भूक लागते म्हणूनच गेलो खादाडायला. आता नक्की खायचं काय ह्यावरती आमचं डिस्कशन चालू होतं. तोपर्यंत आमची छोटी बोलली द्या इकडे मी बघते. तिने पण खूप विचार करून फ्रेंच फ्राईज आणि सँडविच सांगितलं. सँडविच वरती इतकं सारं बीट टाकलं होतं जसं काही त्यांना फ्रीज मिळालं होतं. आय नो शरीरासाठी बीट चांगलं असतं पण ते सँडविच वरती नाही चांगलं लागत. मीन्स मला तरी. मी इकडे बीट काढून टाकत होती तर ती तिकडे शिमला मिरची काढत होती. खाऊन पिऊन झालं. आता मेन गोष्ट राहिलीच होती ती म्हणजे केक. आता तिच्या घरी राहायला जात आहे तर रात्री 12 वाजता केक कट करायला पाहिजे ना. चला मग उद्या भेटूयात बर्थडे सेलिब्रेशन साठी.